नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो आणि मित्रांनो, मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते आपल्या मिस्टर के एन विस्पुते ग्रामर सिरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण मिस्टर के एन विस्पुतेस ग्रामर सिरीजमध्ये अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी मराठी व सेमी मीडियमची प्रश्नपत्रिका अर्थात कृतीपत्रिका। या कृतीपत्रिकेला सोडवण्यासाठी वेळ आहे 3 तास अर्थात 180 मिनिट। 180 मिनिटात 80 मार्क्सची कृतीपत्रिका आपल्याला सोडवायची आहे। यात इंटरनल इव्हॅल्युएशन अर्थात अंतर्गत मूल्यमापन मध्ये 20 मार्क्स असतील, 10 मार्क्स ओरल एक्झाम तोंडी परीक्षा आणि असाइनमेंट 10 मार्क्स असे अंतर्गत 20 मार्क्स व रिटन ॲक्टिव्हिटीचे 80 मार्क्स। यात एकूण 6 सेक्शनमध्ये 7 प्रश्न सोडवायचे आहेत। या प्रकारे 20 मार्क्स इंटरनल इव्हॅल्युएशन व 80 मार्क्स रिटन ॲक्टिव्हिटी, अशा प्रकारे हा पेपर 100 मार्क्सचा असेल। खेल में हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे। हे प्रश्न नसून या कृती आहेत। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला या मजेशीर कृत्या बोर्डच्या परीक्षेत सोडवायच्या आहेत। सोबतीला मी अर्थात आपली इंग्लिश ग्रामर सिरीज आहेच। आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासा म्हणजे तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल। आजच्या व्हिडिओत आपण पार्ट 1 मध्ये पार्ट 2 मध्ये हा व्हिडिओ आपण अभ्यासणार आहोत। पहिल्या पार्टमध्ये असणार आहे फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे कृतीपत्रिकेचा आराखडा आणि टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचे योग्य नियोजन, हे आपण तपशीलवार अभ्यासणार आहोत। व पार्ट 2 मध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटीशी संबंधित तपशीलवार अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी। फर्स्ट क्वेश्चन ए डू ॲज डायरेक्टेड। यात एकूण 6 कृत्या असतील, त्यांपैकी फक्त कोणत्याही 4 कृत्या आपल्याला सोडवायच्या आहेत 8 मार्क्ससाठी। प्रत्येक कृतीला 2 मार्क्स, याप्रमाणे 4 कृतींना 8 मार्क्स, याप्रमाणे ही कृती असेल। ही कृती सोडवायचा अपेक्षित वेळ असेल 10 ते 15 मिनिट। याप्रमाणे प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न असेल। व्यवस्थित अभ्यासपूर्वक निरीक्षण करा, सगळे प्रश्न व्यवस्थित वाचा म्हणजे अडचण येणार नाही। यामध्ये नंबर 1 कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स अशी ॲक्टिव्हिटी असेल। 4 शब्द दिलेले असतील, जो मिसिंग लेटर असेल तो तेथे लिहायचा आहे। प्रत्येक शब्दासाठी अर्धा मार्क्स, अशा पद्धतीने 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असेल। नंबर 2 पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। या 2 ॲक्टिव्हिटी असतील, प्रत्येकी 1 मार्क 2 ॲक्टिव्हिटीसाठी, म्हणजे ॲक्टिव्हिटी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये 4 शब्द असतील, ते अल्फाबेटिकल पद्धतीने लिहायचे आहेत। त्याच्यानंतर पंक्च्युएशन द फॉलोइंग। आपल्या ग्रामर सिरीजमध्ये आपण पंक्च्युएशन हा व्हिडिओ अभ्यासला आहेच। या 2 वाक्य दिले असतील, योग्य विराम चिन्हांचा पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहायची आहेत। 2 वाक्य 2 मार्क्ससाठी असतील। नंबर 4 मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इज यूजिंग द लेटर्स इन द वर्ड। यात एक 10 ते 12 अक्षरांचा एक शब्द दिला जाईल, त्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द स्पेलिंग तयार करायचे असतील। प्रत्येक शब्दात साधारणतः 3 अक्षरांचा समावेश पाहिजेलच। असे एकूण 4 शब्द बनवायचे आहेत। प्रत्येक शब्दासाठी अर्धा मार्क्स, या पद्धतीने 2 मार्क्ससाठी ही कृती असेल। त्याच्यानंतर नंबर 5 राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। या कृतीमध्ये एक शब्द दिलेला असेल, त्या शब्दाशी संबंधित 4 शब्द लिहायचे असतील। प्रत्येक शब्द अर्धा मार्क्ससाठी असतील। 4 शब्दांसाठी 2 मार्क असतील। संबंधित शब्द नाउन्स नाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण किंवा ॲडवर्ब क्रियाविशेषण यांपैकी असू शकतो। नंबर 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स वर्ब्स ॲडजेक्टिव्ह। विद्यार्थ्यांनो, तुम्ही अंताक्षरी खेळले असतीलच, मग ही ॲक्टिव्हिटी त्याच प्रकारची आहे। नाउन्स वर्ब्स ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब्स यापैकी एक शब्द दिला असेल, जे शेवटचे अक्षर असेल त्या अक्षरापासून दुसरा अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे। नाउन असेल तर पुढील शब्द नाउनच लिहायचा आहे। एकूण 4 शब्द लिहायचे आहेत। प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क, असे 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी असणार आहे। आता पहिला प्रश्न बी डू ॲज डायरेक्टर 2 मार्क्ससाठी। यात इतर ॲक्टिव्हिटीपेक्षा काठिण्य पातळी जास्त असेल। हा प्रश्न 2 मार्क्ससाठी असेल। वेळ साधारणतः 5 मिनिट। ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये 2 उपप्रश्न कोणताही एक सोडवायचा 1 मार्क्ससाठी आहेत। ए मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन यूजिंग द फ्रेज। यात एक फ्रेज दिलेली असेल, तिचा आपल्या वाक्यात उपयोग करायचा असेल, किंवा ऑर
बी ॲड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. यात एक मेन क्लॉज मुख्य वाक्य दिलेलं असेल, त्याच्यापुढे अर्थपूर्ण सबऑर्डिनेटरी क्लॉज उपवाक्य लिहायचे असेल. ॲक्टिव्हिटी 2, यात 2 ॲक्टिव्हिटी असतील, त्यापैकी कोणती एक ॲक्टिव्हिटी 1 मार्कसाठी सोडवायची असेल. त्याच्यामध्ये ए ॲड प्रेफिक्स ऑर सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स. ही ॲक्टिव्हिटी वर्ड फॉर्मेशनवर आधारित असेल. एक शब्द दिलेला असेल, त्या शब्दाला प्रेफिक्स म्हणजे पूर्वप्रत्यय म्हणजे आधी किंवा सफिक्स अंत्यप्रत्यय म्हणजे नंतर लावून नवीन दुसरा शब्द तयार करावा लागेल. यात नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब्स, ॲडवर्ब यांपैकी 2 शब्द दिलेले असतील. प्रत्येक शब्द अर्धा मार्कसाठी म्हणजे हा प्रश्न 1 मार्कसाठी. किंवा ऑर बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. ही ॲक्टिव्हिटी एवर आधारित असेल. ए ॲक्टिव्हिटीमध्ये जे 2 शब्द विचारले असतील त्या शब्दांचा आपल्या वाक्यात उपयोग करून एक वाक्य तयार करायचे आहे. दोघांपैकी कोणत्याही एका शब्दापासून 1 मार्कसाठी. हे संपवलं आपण आता फर्स्ट सेक्शन. आता आपण जाणार आहोत सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस. हा प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारित असेल. आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 धड्यांचे साधारणतः 18 ते 20 ओळींचे पॅरेग्राफ दिले असतील. हा प्रश्न अशा प्रकारे विचारण्यात येईल. क्वेश्चन 2 A and B, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. हा प्रश्न क्वेश्चन 2 A व B साठी असेल. ए साठी 10 व बी साठी 10 मार्क्स. अशा पद्धतीने 20 मार्क्ससाठी 2 उतारे विचारण्यात येतील. दोन्ही उतार्यांवर एकूण 5 ॲक्टिव्हिटी विचारण्यात येतील. AB1, AB2, AB3, AB4, AB5 अशा पद्धतीने प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी 2 मार्क्ससाठी असेल. म्हणजे क्वेश्चन 2 A आणि B हा प्रश्न एकूण 20 मार्क्ससाठी असेल. लागणारा वेळ ए साठी 15 ते 20 मिनिट व बी साठी 15 ते 20 मिनिट. क्वेश्चन 2 A आणि B साठी खालीलप्रमाणे 5 ॲक्टिव्हिटी विचारण्यात येतील. यात त्यांचा अंतर्भाव असेल. प्रश्नपत्रिकेत या पद्धतीने हा प्रश्न असेल. काळजीपूर्वक निरीक्षण करून अभ्यासपूर्वक आकलन करा. यात A1 व B1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स 2 मार्क्ससाठी. या विचारलेल्या ॲक्टिव्हिटीचे उत्तरे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये सहज सापडतील. A2 आणि B2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आकलनावर आधारित असेल. या ॲक्टिव्हिटीचे उत्तर साधारणतः 2 ते 4 ओळीत किंवा 2 ते 3 शब्दात लिहायचे असतात. या ॲक्टिव्हिटीचे उत्तरे उताराच्या वेगवेगळ्या भागातून शोधून लिहायचे असतात. ही ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी असेल. A3 आणि B3 व्होकॅब्युलरी बेस्ड ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी असेल. या ॲक्टिव्हिटीमध्ये शब्दसंपत्तीचे ज्ञान किती आहे हे तपासण्याचे प्रयत्न केला असेल. या धड्याखाली दिलेल्या व्होकॅब्युलरीजच्या संबंधित ॲक्टिव्हिटीवर आधारित ॲक्टिव्हिटी असेल. धड्याखाली जे शब्द दिले असतील त्यावर आधारित. A4 आणि B4 कॉन्टेक्च्युअल ग्रामर 2 मार्क्ससाठी. एकूण 2 ॲक्टिव्हिटीज, प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 1 मार्क्स. आतापर्यंत शिकवलेल्या किंवा धड्याखाली दिलेल्या व्याकरणावर आधारित ही ॲक्टिव्हिटी असेल. A4 व B4 यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी विचारण्यात येतील हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर A5 आणि B5 पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी असणार आहे. ही ॲक्टिव्हिटी वैयक्तिक मतावर आधारित असेल. साधारणपणे 3 ते 4 ओळीत आपले मत स्वतःच्या शब्दात मांडायचे आहे. क्वेश्चन लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन Aमध्ये ज्याप्रमाणे विचारण्यात येते त्याचप्रमाणे क्वेश्चन 2B मध्ये विचारण्यात येते. त्यामुळे B1 वेगळा न अभ्यासता A1 व B1 एकत्र अभ्यासला हे लक्षात घ्यायचे आहे. आता सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्ससाठी असणार आहे. सेक्शन 3 यात कोर्स बुकमधील 8 कविता आहेत त्यांच्यावर आधारित आहेत. यात A अँड B असे 2 प्रश्न असतील. क्वेश्चन 3 A बघू आपण. रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्स. या प्रश्नात 3 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या असतील. A1, A2, A3. साधारणतः अपेक्षित वेळ 10 ते 15 मिनिट. ॲक्टिव्हिटी सीटमध्ये अर्थात या पद्धतीने प्रश्न असेल. या प्रश्नाचे चांगले निरीक्षण करा.
कशा पद्धतीने प्रश्न असेल ते अभ्यासा. आता ए मध्ये A1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी असेल. या ॲक्टिव्हिटीचे उत्तरे सहजपणे दिलेल्या कडव्यात सापडतील. एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर लिहायचे असेल. यात 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 1 मार्क, याप्रमाणे 2 मार्क्ससाठी. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. हा प्रश्न पूर्णपणे कवितेच्या आकलनावर अवलंबून आहे. नेमका कवितेचा भावार्थ काय, कवीला काय सांगायचे आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना या सर्वांचा विचार करून कंप्लीट द टेबल, वेब, सेंटेन्स इत्यादीच्या कृतीमार्फत सोडवायची असेल. आता A3 ऑन पोएटिक डिव्हाइस. ही ॲक्टिव्हिटी काव्य साधनांवर अवलंबून आहे. यात फिगर ऑफ स्पीच, रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम यापैकी एक कृती विचारली जाईल. ही ॲक्टिव्हिटी अधिक समजण्यासाठी इंग्लिश ग्रामर सिरीजमधील रॉबर्ट फ्रॉस्ट यांची स्टॉपिंग बाय वूड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग या कवितेचा पोएटिक डिव्हाइसवरचा व्हिडिओ अभ्यासा. या पद्धतीने क्वेश्चन 3A मध्ये 3 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील 5 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम 5 मार्क्ससाठी असणार. या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारा अपेक्षित वेळ 5 ते 10 मिनिट असणार आहे. यात 5 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतील 5 मार्क्ससाठी. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये या प्रकारचा प्रश्न असेल. व्यवस्थित निरीक्षण करून अभ्यासा, जेणेकरून या ॲक्टिव्हिटीची ओळख होईल. या प्रश्नात आपण आपल्या टेक्स्टबुकमधल्या 8 कवितांपैकी एक कविता रसग्रहणासाठी अर्थात ॲप्रिसिएशनसाठी दिली असेल. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेल्या पॉईंट फॉर्मॅटमध्ये कवितेचे रसग्रहण करावे. पॉईंट्स या पद्धतीने असतील. पहिला आहे टायटल म्हणजे शीर्षक. यात दिलेल्या कवितेचे शीर्षक लिहावे अर्धा मार्क्ससाठी. नेम ऑफ द पोएट कवितेचे नाव लिहावे अर्धा मार्क्ससाठी. राईम स्कीम एमक योजना यात AABBCC याप्रमाणे राईम स्कीम लिहावी 1 मार्क्ससाठी. फिगर ऑफ स्पीच कोणतेही एक फिगर ऑफ स्पीच लिहावे 1 मार्क्ससाठी. थीम सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स 2 ते 3 लाईन्समध्ये लिहायचं आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना भावार्थ 2 ते 3 ओळीत लिहायचा आहे. ही ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी असेल. अशा पद्धतीने हा क्वेश्चन 3A आणि B सोडवायचा आहे 10 मार्क्ससाठी. आता आपण जाणार आहोत सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे 15 मार्क्ससाठी असणार आहे. सेक्शन 4 मध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज अर्थात पाठ्यपुस्तकाबाहेरील साधारणतः 14 ते 15 ओळींचा पॅसेज दिला जाईल. अनसीन पॅसेज असणार आहे तो. त्याचे योग्य आकलन करून ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. यात पॅसेजवर आधारित क्वेश्चन 4B आधारित असेल. क्वेश्चन 4A बघू आता. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी असणार आहे. त्याच्यामध्ये A1, A2, A3, A4, A5 अशा 5 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील. साधारणतः या ॲक्टिव्हिटीजला लागणारा अपेक्षित वेळ असेल 15 ते 20 मिनिट. या पद्धतीने ॲक्टिव्हिटी शीटमध्ये हा प्रश्न असेल. व्यवस्थित निरीक्षण करा म्हणजे या प्रश्नाची ओळख व्यवस्थित होईल. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज जो आपण अभ्यासलेला नाही असा पॅसेज. यात A1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. यात उतार्यावर आधारित व उतार्या सहज सापडतील अशा ॲक्टिव्हिटी विचारण्यात येतील. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. ही ॲक्टिव्हिटी आकलनावर आधारित असेल. पूर्ण उतार्यातून उत्तर शोधून लिहावे लागेल 2 मार्क्ससाठी. A3 बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी टेक्स्च्युअल पॅसेज सारखेच यात शब्दसंपत्तीचे ज्ञान तपासण्यात येईल 2 मार्क्ससाठी. A4 कंटेक्च्युअल ग्रामर व्याकरणवर आधारित ॲक्टिव्हिटी विचारण्यात येईल 2 मार्क्ससाठी. A5 पर्सनल रिस्पॉन्स. ही ॲक्टिव्हिटी स्वमतावर आधारित असेल. साधारणतः 2 ते 3 किंवा 3 ते 4 ओळीत उत्तर अपेक्षित असेल 2 मार्क्ससाठी. क्वेश्चन 4B समरी रायटिंग. राईट अ समरी ऑफ पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन इन क्वेश्चन 4 अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. ही ॲक्टिव्हिटी पूर्णपणे क्वेश्चन 4A वर आधारित असेल. यात आपल्याला वरील उतार्याचे सारांश आपल्या भाषेत लिहायचा असेल. उतार्यातील वाक्य जसेच्या तसे लिहू नयेत. मर्यादित शब्दात योग्य सारांश लेखन करावे. ही ॲक्टिव्हिटी 5 मार्क्ससाठी असेल व लागणारा अपेक्षित वेळ 15 ते 20 मिनिट. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ही ॲक्टिव्हिटी या पद्धतीने विचारण्यात येईल. योग्य निरीक्षण करा म्हणजे ॲक्टिव्हिटी सोडवताना अडचण येणार नाही. सारांश लिहिताना सर्व मुद्दे लक्षात घ्यावीत.
सारांशला योग्य ते शीर्षक द्यावे. आता पॉईंट्स कोणते असणार आहेत बघा. सजेस्ट अ सुटेबल टायटल, योग्य ते शीर्षक द्यावे 1 मार्क्ससाठी. सेंट्रल आयडिया, थीम, मध्यवर्ती कल्पना, उतार्याचे योग्य ते आकलन करून त्याची मध्यवर्ती कल्पना लक्षात घेऊन ती आपल्या शब्दात लिहावी. जसेच्या तसे वाक्य किंवा शब्द लिहिणे टाळावे. ही ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी असेल. थर्ड, यूज ग्रॅमॅटिकल लँग्वेज, सारांश लेखन करताना योग्य ग्रॅमॅटिकल लँग्वेजचा वापर करावा. वाक्य अर्थपूर्ण व सुटसुटीत असावी. पाहिजे तेथे विरामचिन्हांचा वापर, योग्य काळ, योग्य वाक्यरचना यांचा विचार करून लेखन करावे. ही ॲक्टिव्हिटी 2 मार्क्ससाठी असेल. अशा पद्धतीने क्वेश्चन 4 हा अनसीन पॅसेजवर अवलंबून असेल. आता सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी. सेक्शन 5 मध्ये क्वेश्चन 5 लेटर रायटिंग आणि क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यांपैकी 2 प्रश्न असतील 20 मार्क्ससाठी. सुरुवातीला बघू. क्वेश्चन फर्स्ट लेटर रायटिंग. ही ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी लागणारा अपेक्षित वेळ असेल 10 ते 15 मिनिट. यात A1 इन्फॉर्मल लेटर अनौपचारिक पत्र, A2 फॉर्मल लेटर औपचारिक पत्र. तुमच्या SSC परीक्षेत क्वेश्चन 5A या पद्धतीने दिलेला असेल. या प्रश्नाचे चांगले अवलोकन करा म्हणजे अडचण येणार नाही. या प्रश्नात ॲक्टिव्हिटी दिल्या असतील A1 आणि A2 अशा 2 ॲक्टिव्हिटी दिल्या असतील. यामध्ये A1 इन्फॉर्मल लेटर व A2 फॉर्मल लेटर असेल. या दोघांपैकी कोणतेही एक म्हणजे A1 और A2 सोडवायचे आहेत. हे प्रश्न पाहून तुमच्या लक्षात आले असेलच. आता आपण अभ्यासू नेमके इन्फॉर्मल लेटर कसे लिहावे, कोणते पॉईंट्स त्यात घ्यावे. ज्यावेळेस आपण सेकंड पार्ट घेऊ त्यावेळेस आपण लेटर व्यवस्थित अभ्यासूया. आता फक्त लक्षात घ्यायचे आराखडा. लेटर रायटिंग ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहावे. पत्राच्या डाव्या बाजूला पत्राचे सर्व घटक लिहावेत. जर प्रश्नात ॲड्रेस दिला असेल तोच ॲड्रेस लेटर रायटिंग करताना लिहावा. जर दिलेला नसेल तेव्हा आपल्या मनाचा लिहावा. नंबर 1 ॲड्रेस ऑफ सेंडर अँड डेट. पाठवणाऱ्याचा पत्ता व दिनांक यासाठी असणारे अर्धा मार्क. ॲड्रेस व डेट पत्राच्या डाव्या लेफ्ट बाजूला लिहावे. त्याखाली दिनांक. जर प्रश्नात पत्ता दिलेला असेल तोच लिहावा. नंबर 2 सॅल्युटेशन अभिवादन, जसे डिअर मदर, डिअर फादर, अर्धा मार्कसाठी. हे पत्र पारिवारिक असते. सॅल्युटेशन पत्त्याप्रमाणे पत्राच्या डाव्या बाजूला लिहावे. बॉडी ऑफ द लेटर पत्राचा मायना 2.5 मार्क्ससाठी असेल. साधारणतः लहान 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये पत्राचा मायना लिहावा. विषयाला अनुसरून लिहावे. पॅरेग्राफ करताना मध्ये 1 ओळ सोडावी. जर पॉईंट्स प्रोव्हाइड असतील ते सर्व मुद्दे नमूद करावेत. सर्व पॉईंटचा समावेश करावा. त्याच्यानंतर नंबर 4 कन्क्ल्युजन ऑफ लेटर. पत्राचा शेवट अर्धा मार्क्ससाठी असेल. यात शेवटी आपले नाव जे पत्रात दिले असेल तेच किंवा दिले नसेल तर XYZ ABC याप्रमाणे सही याचा उल्लेख करावा. हे सुद्धा पत्राच्या डाव्या बाजूला लिहावे. नंतरचं आहे ग्रामर म्हणजे व्याकरण. पत्रलेखन करताना व्याकरणाचा योग्य विचार करावा. वाक्य लहान व शुद्ध असावीत. योग्य विरामचिन्हे काळचा वापर करावा. व्याकरणदृष्ट्या वाक्यरचना योग्य असावी. लक्षात ठेवायचे आहे पाठवणाऱ्याचा पत्ता, पत्राची सुरुवात अभिवादन, पत्राचा शेवट डाव्या बाजूला समासाला लागून घ्यावी 1 मार्क्ससाठी. आता दुसरं पत्र घेऊ आपण किंवा A2 म्हणजे फॉर्मल लेटर औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्राप्रमाणे सर्व घटक डाव्या बाजूला समासाला लागून कराव्यात. पत्राची सुरुवात मुख्य विषयाचे स्पष्टीकरण व समारोप असे 3 परिच्छेदमध्ये पत्रलेखन करावे. हे पत्रसुद्धा ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहावे. फॉर्मॅट लेटरमध्ये ज्याला पत्र लिहायचे आहे त्याचा पत्ता आवर्जून लिहावा. फॉर्मॅट लेटरच्या याप्रमाणे लिहावे. नंबर 1 ॲड्रेस ऑफ सेंडर अँड डेट अर्धा मार्क्ससाठी. पाठवणाऱ्याचा पत्ता डाव्या बाजूला. रिसिव्हर्स ॲड्रेस ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता डाव्या बाजूला अर्धा मार्क्स. सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन विषय आणि अभिवादन. ॲक्टिव्हिटी सीटमध्ये विषय दिलेला असेल तो लिहावा. त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे रिस्पेक्टेड सर मॅडम याप्रमाणे लिहावे. हे सुद्धा डाव्या बाजूलाच लिहावे अर्धा मार्क्ससाठी. बॉडी ऑफ द लेटर पत्राचा मायना 2 मार्क्ससाठी असेल. इन्फॉर्मल लेटर प्रमाणेच लिहावे. सर्व मुद्दे समाविष्ट करावेत. 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये लिहावा. त्याच्यानंतर आहे कन्क्लुजन पत्राचा समारोप. या सहीचा समावेश करावा. शेवटी युअर सिन्सिअरली वगैरे शब्द लिहून समारोप करावा.
त्याच्यानंतर आहे ग्रामॅटिकल लँग्वेज, सेंटेन्स स्ट्रक्चर, शुद्ध लेखन, आतापर्यंत शिकलेल्या ग्रामरचा योग्य वापर करावा, हे 1 मार्कसाठी असेल. अशा पद्धतीने क्वेश्चन 5A और B आपल्याला सोडवायचे आहेत 5 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर बघणार आहोत क्वेश्चन 5B. आता B1, यात B1 डायलॉग रायटिंग, संवाद लेखन किंवा B2 ड्राफ्टिंग स्पीच, भाषण लेखनाचा समावेश असेल. दोघांपैकी B1 किंवा B2 लिहावे, दोघांपैकी एकच सोडवावे. ही ॲक्टिव्हिटी 5 मार्क्ससाठी असेल. लागणारा अपेक्षित वेळ 15 ते 20 मिनिट. क्वेश्चन 5B हा प्रश्न ॲक्टिव्हिटी शीटमध्ये या पद्धतीने असेल. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला दिलेल्या चिटचॅट ॲक्टिव्हिटीज वॉर्मिंग अप यावर आधारित असेल. त्यामुळे तुम्हाला चिटचॅट वॉर्मिंग अप अभ्यासणे आवश्यक आहे. या प्रश्नात A, B, C अशा 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. त्याच्यामध्ये ये बघू आता. प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स 1 मार्क्ससाठी. या 2 जणांमधील संवाद दिलेले असतील. असे एकूण दोघांचे 4 संवाद असतील. ते संवाद चुकीच्या क्रमाने असतील. त्यांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण संवाद लेखन करावे. त्याच्यानंतर B, कंप्लीट द डायलॉग 1 मार्क्ससाठी. ही ॲक्टिव्हिटी चिटचॅटवर आधारित असेल. या 2 जणांचा संवाद दिलेला असेल, परंतु 1 जणाचा संवाद दिलेला नसेल, म्हणजे लिहिलेला नसेल. एकाचा दिलेला असेल. याप्रमाणे दुसऱ्याचा अर्थपूर्ण संवाद लिहावा लागेल 1 मार्क्ससाठी. त्यानंतर C, राईट डायलॉग ऑन द गिवन टॉपिक 3 मार्क्ससाठी. यात 6 संवाद लिहिणे आवश्यक आहे. 2 जणांचा संवाद म्हणजे 3 व दुसऱ्याचे 3 असे एकूण 6 संवाद लिहिणे आवश्यक आहे. संवाद दिलेल्या टॉपिकशी संबंधित असणे आवश्यक आहे. दिलेल्या थीमवर काल्पनिक संवाद लिहावा लागेल. सुरुवात आणि शेवट योग्य पद्धतीने असावी. किंवा और B2 ड्राफ्टिंग अ स्पीच. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन 5B2 हा प्रश्न अशा स्वरूपात असेल. यात आपल्याला दिलेल्या शीर्षकावर स्पीच तयार करावे लागेल. आता ड्राफ्टिंग स्पीच लिहिताना बिगिनिंग अँड कन्क्लुजन 1 मार्क्ससाठी असेल. यात स्पीचची योग्य सुरुवात व समारोप करणे आवश्यक आहे. बॉडी ऑफ स्पीच एक्सपांड ऑल गिवन अँड ॲडिशनल पॉईंट्स 2 मार्क्ससाठी. भाषणाची सुरुवात दिलेल्या विषयाचे शीर्षक देऊन करणे आवश्यक असेल. दिलेल्या सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण देऊन बाहेरील उदाहरणाचा समावेश करून भाषणात अधिक रंजकता आणण्याचा प्रयत्न करावा. लहान लहान 3-4 पॅरेग्राफमध्ये स्पीच लिहावे. ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो लँग्वेज 1 मार्क्ससाठी. दिलेल्या मुद्द्यांचा योग्य क्रम लावून स्पीच रायटिंग करावी. भाषा सुटसुटीत व योग्य असावी. ग्रामॅटिकल लँग्वेज 1 मार्क्ससाठी. यात स्पीच रायटिंग करताना व्याकरणाचा विचार करावा लागेल. योग्य सेंटेन्स स्ट्रक्चर, आतापर्यंत तुम्ही वर्गात शिकलेला ग्रामरचा वापर करून भाषण प्रभावी असा करावे. अधिक इंग्लिश ग्रामर व्हिडिओ पाहण्यासाठी या इंग्लिश ग्रामर सिरीजला सबस्क्राईब करा. क्वेश्चन 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता याच्यामध्ये A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल अशा 2 ॲक्टिव्हिटी विचारण्यात येतील. या दोघांपैकी कोणतीही एक A1 किंवा A2 सोडवायची आहे 5 मार्क्ससाठी. लागणारा अपेक्षित वेळ असेल 15 ते 20 मिनिट. त्याच्यामध्ये A1 बघू आपण. नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा प्रश्न ॲक्टिव्हिटी शीटमध्ये या पद्धतीने असेल. योग्य पद्धतीने अभ्यास करा, पहा. यात टेबल, चार्ट तक्ता, फ्लो चार्ट प्रवाह तक्ता, ट्री डायग्राम वृक्षालेख, वेब जाल तक्ता दिलेले असतील. याद्वारे दिलेल्या माहितीच्या आधारे 2 ते 3 लहान पॅरेग्राफ लिहिणे आवश्यक आहे. या ठिकाणी दाखवलेल्या प्रश्नात ट्री डायग्राम दिलेला आहे. दिलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. हा प्रश्न लिहिताना सुटेबल टायटल 1 मार्क्ससाठी. योग्य शीर्षक, एक्सपांड गिवन पॉईंट, दिलेल्या मुद्द्यांचा विस्तार 2 मार्क्ससाठी. ग्रॅमॅटिकल लँग्वेज, वाक्यरचना व्याकरणदृष्ट्या योग्य असावी 1 मार्क्ससाठी. ॲप्रोप्रिएट कन्क्लुजन, योग्य समारोप 1 मार्क्ससाठी. या 4 मुद्द्यांचा विचार करून ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. किंवा और A1ला A2 और आहे. A1 आणि A2 यापैकी कोणत्याही एकच सोडवावी. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल ॲक्टिव्हिटी या पद्धतीने असेल. व्यवस्थित पहा, अभ्यासा. ही ॲक्टिव्हिटी अगदी उलट आहे. यात एक 10 ते 12 ओळींचा पॅरेग्राफ दिलेला असेल. त्याचे योग्य आकलन करून दिलेली माहिती टेबल, चार्ट, फ्लो चार्ट, ट्री डायग्राम इत्यादी स्वरूपात मांडणे आवश्यक असेल.
या ठिकाणी दिलेली माहिती टेबलच्या स्वरूपात मांडायची आहे. ही ॲक्टिव्हिटी सोडवताना खालील मुद्द्यांचा विचार करून सोडवावी. नंबर 1, सुटेबल टायटल, योग्य शीर्षक 1 मार्क्ससाठी. इन्क्लुडिंग ऑल गिवन पॉईंट्स, पॅरेग्राफमध्ये दिलेल्या सर्व आवश्यक मुद्द्यांचा समावेश 2 मार्क्ससाठी. आस्क ग्राफिक ऑर लेआउट, अ फ्लो चार्ट, पाय चार्ट, टॅब्युलर डाटा, ट्री डायग्राम, वेब ETC यांपैकी विचारलेला उपयोग यासाठी 1 मार्क्ससाठी. ॲप्रोप्रिएट प्रेझेंटेशन, योग्य पद्धतीने मांडणीसाठी 1 मार्क्स. या पद्धतीने क्वेश्चन 6A1 किंवा A2 सोडवावे. क्वेश्चन 6B बघू आता. एक्सपांड द थीम, कल्पना विस्तारावर आधारित असेल. या प्रश्नात B1 रिपोर्ट रायटिंग किंवा B2 डेव्हलप अ स्टोरी अशा 2 ॲक्टिव्हिटी असतील. B1 आणि B2 यांपैकी कोणतीही एकच ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. 5 मार्क्ससाठी. लागणारा अपेक्षित वेळ 15 ते 20 मिनिट. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये B1 न्यूज रिपोर्ट हा प्रश्न अशा पद्धतीने दिलेला असेल. काळजीपूर्वक निरीक्षण करून अभ्यास करा म्हणजे अडचण येणार नाही. न्यूज रिपोर्ट ही ॲक्टिव्हिटी न्यूजपेपरमधील हेडलाईनवर आधारित असेल. या हेडलाईनवरून आपल्याला न्यूजपेपरसाठी बातमी तयार करायची असेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रिपोर्ट रायटिंग करताना पॅसिव्ह व्हॉइस किंवा सिंपल पास्ट टेन्सचा वाक्यांचा वापर करावा. कारण एखाद्या घडून गेलेल्या घटनेचा वृत्तांत म्हणजेच रिपोर्ट रायटिंग. साधारणतः 2 ते 3 पॅसेजमध्ये रिपोर्ट रायटिंग करायची आहे. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी दिलेली असेल. 4 मुद्दे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेले असतील. नंबर 1, हेडलाईन मथळा. यात ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेली असेल त्याच्या अनुषंगाने न्यूज रिपोर्ट रायटिंग करायची असेल 1 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर आहे डेटलाईन. घटना कधी घडली, त्या दिवसाची तारीख व कुठे घडली ते ठिकाण ही लिहिणे आवश्यक आहे 1 मार्क्ससाठी. इंट्रोडक्शन, यात घडलेली घटनेविषयी इंट्रोडक्शन करावे लागेल 1 मार्क्ससाठी. शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ 2 मार्क्ससाठी असणार आहे. यात घटनेचे योग्य विवेचन करायचे आहे. घटना किंवा एखादी इव्हेंट कशी घडली याचे वर्णन यात करायचे आहे. त्याचा वृत्तांत त्याच्यामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. हेडलाईन लक्षात घेऊन एक्सपांड करायचे असेल. पॅसिव्ह व्हॉइस किंवा सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यांचा उपयोग करून विस्तारित करावे. न्यूजचा शेवट करणे आवश्यक, योग्य शेवट करणे आवश्यक असेल. नेमकं त्या ठिकाणी काय घडला त्याचा वृत्तांत त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन 6मध्ये B1ला B2 और असे लक्षात ठेवायचं. आता B2 बघू. B2मध्ये स्टोरी रायटिंग म्हणजेच कथालेखन करावे. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये B2 हा प्रश्न या पद्धतीने दिलेला असेल 5 मार्क्ससाठी. व्यवस्थित पहा, व्यवस्थित अभ्यासा. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल. यात गोष्टीची सुरुवात दिलेली असेल. आपली कल्पकता व सृजनशीलतेचा उपयोग करून गोष्ट विस्तारित करायची आहे. कथालेखन पास्ट टेन्स भूतकाळ किंवा प्रेझेंट टेन्स वर्तमान काळमध्ये लिहायची आहे. स्टोरी डेव्हलप करताना नंबर 1, ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड टायटल 1 मार्क. यात सुरुवात योग्य करायची आहे. नेमकं आपल्याला कोणत्या विषयावर गोष्ट लिहायची आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. गोष्ट पूर्ण झाल्यानंतर शीर्षक द्यावे. त्याच्यानंतर नंबर 2, ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल लँग्वेज 1 मार्क्ससाठी. स्टोरी डेव्हलप करताना योग्य ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरचा उपयोग करणे आवश्यक आहे. नंबर 3, एक्सपांड पॉईंट्स एक्झाम्पल एक्सप्रेस मेसेज 2 मार्क्ससाठी. यात विविध मुद्दे उदाहरणे देऊन स्टोरी रायटिंग करायची आहे. आपल्या स्टोरीतून एखादा संदेश देणे आवश्यक आहे. भाषाशैली उदाहरणे देऊन स्टोरी रंजक करावी. साधारणतः 2 ते 3 लहान पॅरेग्राफमध्ये स्टोरी रायटिंग करावी. नंबर 4, ॲप्रोप्रिएट कन्क्ल्युजन. गोष्टीचा योग्य समारोप 1 मार्क्ससाठी. गोष्टीची सुरुवात तर दिलेली असेल परंतु योग्य शेवट करणे आवश्यक आहे. कारण गोष्टी जशी सुरुवात आवश्यक असते तसा शेवटही. हे पॉईंट्स विचारात घेऊन स्टोरी डेव्हलप करायची आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन 6मध्ये A1 और A2 व B1 और B2 लिहावा 10 मार्क्ससाठी. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्स. यात क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन भाषांतर आहे. यात ABC अशा 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतील. A आणि B 2 मार्क्ससाठी व C 1 मार्क्ससाठी. या पद्धतीने 5 मार्क्ससाठी असेल. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये हा प्रश्न या पद्धतीने दिलेला असेल.
व्यवस्थित निरीक्षण करून अभ्यासा, म्हणजे जेणेकरून अडचण येणार नाही. या प्रश्नात ए ट्रान्सलेट द वर्ड्स यात 6 शब्द दिलेले असतील. त्यांपैकी कोणत्याही 4 शब्दांचे भाषांतर करावे लागेल. प्रत्येक शब्द अर्धा मार्क्ससाठी असेल. या पद्धतीने 2 मार्क्स दिलेले शब्द टेक्स्टबुकमधील असतील. बी ट्रान्सलेट द सेंटेन्स यात एकूण 4 वाक्य दिलेले असतील. त्यांपैकी कोणतेही 2 वाक्यांचे भाषांतर करायचे असेल. प्रत्येक वाक्याला 1 मार्क. या पद्धतीने 2 मार्कसाठी ही ॲक्टिव्हिटी असेल. सी ट्रान्सलेट द आयटम ऑर फ्रेज यात एक म्हण, एक वाक्प्रचार दिलेला असेल. यांपैकी कोणत्याही एकाचे भाषांतर करावे 1 मार्कसाठी. अशा पद्धतीने भाषांतर करायचे आहे.